आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 संचालक महाविकास आघाडीच्या पंक्तीमध्ये. माजी आमदार दिलीप मोहिते यांना धक्क्यावर धक्के. 3 खंदे समर्थक विरोधकांच्या मुशीत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकिटाची मागणी करणारे बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंबोरे यांची भूमिका तळ्यात मळ्यात. संचालक जयसिंग भोगाडे आणि माजी उपसभापती संचालक विठ्ठल वनघरे थेट महाविकास आघाडीच्या गोटात. आमदार बाबाजी काळेंसह विरोधकांची मजबूत मोठ. दिलीप मोहिते गटात अस्वस्थता वाढली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश निश्चित. चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता धनुष्यबाण हाती घेणार. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतुल देशमुख यांच्यासह आळंदी राजगुरुनगर शहरातील माजी नगरसेवक शिवबंधन हाती बांधणार. पश्चिम पट्ट्यातील विविध गावचे सरपंच, सोसायटीच्या अध्यक्षांसह बाजार समितीचे 2 संचालक याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त करणारे दिग्गज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. श्री क्षेत्र कुंडेश्वर घाट परिसरातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षितता उपाययोजनांच्या कामासाठी 95.77 लाख रुपयांचा निधी मंजूर. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2025-26 योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यतेचा आदेश. पाईट ग्रामीण मार्ग क्रमांक 107 ते कोंबडवाडी कुंडेश्वर मंदिर ग्रामीण मार्ग क्रमांक 189 या रस्त्याच्या घाट लांबीवर 95.77 लाख रुपयांचा खर्च होणार. आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याला यश. जिल्हा परिषदेच्या रेटेवडी गटात महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या माध्यमातून महिलांना सोमवारी घडवले तुळजाभवानी देवी आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन. दीप्तीताई प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी देवदर्शन यात्रेचे नियोजन. यात्रेत पुरुषांचाही मोठा सहभाग. देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांना बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, माजी सरपंच मारुती सातकर, संतोष गार्डी, माऊली ढेरंगे, अंकुश जरे यांच्याशिवाय विविध गावातील महिलांनी देवदर्शन यात्रेचे स्वागत करीत दीप्ती भोगाडे यांना राजकीय वाटचालीस दिल्या शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रोहिणी अनिल बाबा राक्षे यांच्या उमेदवारीसाठी राक्षेवाडी गावाने एकजूट दाखवीत विजयासाठी केला निर्धार. ग्रामदैवत वाघोबा महाराजांना साकडं घालत आणि बजरंग बलीच्या साक्षीनं गावकऱ्यांची वज्रमुठ. गाव बैठकीत इच्छुक उमेदवार रोहिणी अनिल बाबा राक्षे यांच्या उमेदवारीसाठी गावकऱ्यांनी एकमुखानं दिला पाठिंबा. हक्काचा आणि गावचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा जिल्हा पातळीवर पाठवण्यासाठी घेतली शपथ. गाव बैठकीनंतर महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळीसह राक्षेवाडीकर झाले सक्रिय. जिल्हा परिषदेच्या कुरळी गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश तिगडे यांच्या माध्यमातून तिगडे परिवाराने जपला सांप्रदायिक वारसा. भागवत एकादशी निमित्त रविवारी अलंकापुरीत फराळ वाटपातून घेतले वारकऱ्यांचे आशीर्वाद. इंदिरा आणि निलेश तिगडे दाम्पत्याने फराळ वाटप उपक्रमात स्वतः हिरिरीने घेतलेल्या सहभागाबद्दल वारकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान. वाहतूक कोंडी आणि अपघातांसाठी बहुचर्चित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर खालुंबरे ते खराबवाडी दरम्यान अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार. तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे यांनी स्वखर्चातून खड्ड्यात मुरुम टाकून बुजविले खड्डे. गणेश बोत्रे यांच्या स्तुत्य कार्याबद्दल वाहन चालक, पादचारी, प्रवाशांसह ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान. शेल पिंपळगाव येथील महावितरणच्या उपकेंद्रासमोर ग्रामस्थ विलास हनुमंत मोहिते यांचं सोमवारपासून उपोषण सुरू. महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात विलास मोहिते यांनी उठवला आवाज. स्वतःवरील दाखल गुन्हा मागे घेण्यासह अन्य मागण्याही धरल्या लावून. उपोषणकर्ते विलास मोहिते हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खेड तालुका सचिव म्हणून कार्यरत. म्हाळुंगे गावच्या हद्दीत HP चौकात SK हॉटेलच्या बाजूला काळा पिवळा 5 स्टार कार्ड जुगारीवर पोलिसांचा छापा.
म्हाळुंगे MIDC पोलिसांनी रामा लक्ष्मण माइनकर वय 38, वसंतकुमार रामसागर राय वय 42, अब्दुल सत्तार चांद शेख वय 48, युसुफ इस्माइल शेख वय 53 यांच्यावर केली कारवाई। शिवा पवार हा जुगार चालवित असल्याची पोलिसांना माहिती। पोलीस शिपाई राजकुमार हनुमंते यांची फिर्याद। चांडोली कडूस रस्त्यावरील प्रवास धोकादायक। अमूल डेअरी नजीक सांडपाणी वाहिनीच्या दुरुस्तीच्या नावाखाली धोकादायक खोदकाम। धोकादायक खड्ड्यामुळे पादचारी, वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव मुठीत ठेवून प्रवास। ठेकेदाराकडून चालढकलपणा, प्रशासनाचंही दुर्लक्ष। दुरुस्तीच्या नावाखाली अर्धा रस्ता अडवला। प्रवाशांच्या सुरक्षिततेचा वाली कोण? प्रवाशांचा संतप्त सवाल। ठोस उपाययोजना नाही। सार्वजनिक बांधकाम विभागही बघू करूच्या भूमिकेत। राजकीय पक्ष निवडणुकीच्या मूडमध्ये।